नाही भेटत दहा पण व्हिडिओ बनवतोय बघा. आपण फाल्यांच्या ठिकाणी आलोय. हा फाल्या आहे तिकडे. काय केलं, व्हीलच खाली गेलाय. कामासच लावला नाही. नको दा उगाच कांड करून ठेवला नाही आहे. लावसडी पाडलेले आहेत ह्या काय. उतरण्यासाठी बघा पायऱ्या. म्हणजे किती डोकं होतं पहिल्या लोक. झूम करून दाखवतो पाणी किती स्वच्छ आहे ते. बघू शकतो एकदम निला निला. पूर्णपणे कातलाच आहे. एकूण एक कातल आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय सिद्धार्थ वे स्टोरीज. तर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपण चाललोय पठाणदादाच्या ना फल्या भरायच्या टेम्पोत सापुतल्यावर. सो तिकडे आज चाललोय. तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तिकडे पठाणदादा हॉर्न मारतोय आणि तिकडून शिव्या पाडतायत. तर चला मित्रांनो, हा आपल्याला काहीतरी बोलतोय. काय बोललास, परत बोल ना. नाही भेटत दहा पण व्हिडिओ बनवतोय, आपल्याला डिमोटिवेट करतोय. हा आणि हे बघा इकडे आतमध्ये बसले. हा टेम्पो पठाणदादाचा म्हणजे पप्प्या दादाचा, याला चालवायला दिलाय ना. तिकडे पाण्याचा प्रॉब्लेम झालाय ना, त्याच्याबद्दल वार्ता चालू आहे पुढे पठाणदादाची. कारण पठाणदादाकडे पंप नाही, नलाचं पाणी ग्रामपंचायतीचं. या साईडला आपला ग्राउंड, तिथे आपण खेळायला नाही येतो तिकडे. हे बघा आता आलोय. बघा ही या साईडला गिरणी आहे खाली. आता एक विहीर आहे ती दाखवतो पुढे. बघा कातलातली विहीर आहे. बघा आपण फाल्यांच्या ठिकाणी आलोय. हा फाल्या आहे तिकडे. हा पालकाने ओपन करतोय. याच्यात फाल्या आहेत त्या गिरणीचा. तिकडे आवाज आहे. त्या कसल्या फाल्या आहेत रे? कसल्या फाल्या? जांभलीच्या. आता इकडे या फाल्या पूर्ण टाकायच्या आतमध्ये. एवढ्याच आहेत की? एवढ्याच आहेत. त्यांचं काम चालू आहे इकडे. मुंग्या बघा. आणि हे लास्ट आहे. 2 मिनिटाचं काम होतं बघ. आता त्याच्या बदल्यात बघा कितीचा चुना लावतो. दिलदार माणूस आहे पठाणाकडे. ही लास्ट गेली बस झाल्या. या घरच्या युजसाठी आहेत ना. तुम्हाला मगाशी बोललो ना, जी विहीर आहे ती आता दाखवतो बघा. म्हणजे ती कातलात आहे बघा. तरी त्यांचं त्या खाली पडलेली आहे, म्हणजे पूर्वीच्या खाली पडलेली आहे. सध्याच्या काळातली नाही ती विहीर. आणि डीप पण आहे तेवढी. अर्धवट पाडलेली आहे, त्याच्यानंतर खाली परत पाडलेली आहे. सो ती तुम्ही डायरेक्ट तुमच्या डोळ्यानेच बघा कशी आहे ती विहीर. आणि पाणी एकदम ना शुद्ध आहे. इथे नारळी वगैरे सर्व बाग आहे, त्यांचीच आहे बाग. याला काय बोलतात रे? ह्याला काय बोलतात? विहीर बघा आतमध्ये किती डीप आहे. अर्धवट पाडलेली आहे, परत पाडलेली आहे. आणि पाणी पण जास्त आहे खाली. आणि पूर्णपणे कातलात आहे ही. एकूण एक कातल आहे. माती कुठंच नाही लागलेली आहे. म्हणजे त्यावेळी किती कष्ट करावे लागले असतील. आणि हे बघा पडतायत पाणी. हे बघा स्वच्छ पाणी एकदम. पहिले हा पाय धुतील आणि नंतर मग पितील. झूम करून दाखवतो पाणी किती स्वच्छ आहे ते. हे बघा, बघू शकता एकदम निला निला. मासे पण आहेत वाटते. आणि आजूबाजूला बघा हे पायऱ्या आहेत वाटतं उतरण्यासाठी गेलेल्या. हा ना बाबू, ह्या पायऱ्या आहेत वाटतं. होय ना, उतरण्यासाठी बघा पायऱ्या. म्हणजे किती डोकं होतं पहिल्या लोकांना. आताच्या लोकांना एवढं राहिलंय नाही. तर परत टाकलं नाही. हे बघा इकडे ना एक व्हील आहे, त्याच्यात अडकवलेला. मला पण माहित नाही. पान काढा. त्या काय बोलतात माहित नाही, कारण आमच्याकडे विहिरीत नाही जास्त. आत्ता विहिरी पाडलेल्या आहेत, पहिल्या विहिरीत नव्हत्या. आणि विहिरी असल्या तरी डायरेक्ट पंप असतात. परत काढलं नाही म्हणून. हे बघा पाण्यासाठी कष्ट. आणि वरतून बघा बांधून ठेवलं, म्हणजे काय आतमध्ये न जाण्यासाठी. काय केलं, व्हीलच खाली गेलाय. कामासच लावला नाही.
काढणं पण खाली आहे. स्क्रू मधून बाहेर आला वाटत. खाली गेला. आता पटांना त्याला बोल. नको तर कांड करून ठेवला नाही. हा जा तू उडी टाक. डीप नाही जस. आता हातानच खेचायला लागतं. हा गच कांड करून ठेवला. आता बहुतेक ना तिकडे पठाण दादाला पण समजलं. ते काकाने सांगितलं. हा हा आता बाबून बाय आता गोंड्याबाई उडी मारून त्याला काढणार मला वाटते. आता बहुतेक काढणार आहे उडी मारून. गेला रे खाली. ते डुबली असेल. हो विहिरीत पडले आहे. अरे नाही किल्ला वाटत रशी लागली त्यास आणि खाली गेला. नको तर उगाच कांड करून ठेवला नाही आहे. लावसडी पाडलेले आहेत ह्या काय. गोंधळ वाटत आंघोळ नाही केलेली आहे. दररोज आंघोळ करून बत्ती लावतो. देवाजवळ देव कुठं आहे रे तुमचा. कोणत्या खोलीत आहे. हा उगाच कांड करून ठेवलेला आहे. वीर दाखवाय आलो झाला काहीतरी वेगळा. अवदस आहे रे. ही बघ ही अवदसा. या अवदसीन केला. पोरं भिकारी आहेत पोरं. ही बाग बघा पण एकदम ग्रीन ग्रीन वाटतंय. मित्रांनो ती विहीर ना जरी कातलात असली ना तरी पाणी ना एकदम थंड आहे. एकदम म्हणजे कातलात असल्यामुळे एकदम थंड आहे. नॉर्मल विहिरीपेक्षा तिचं पाणी थंड आहे. बर्फाचं वाटतं थोडं थोडं. एक नंबर पाणी आहे बाकी आणि स्वच्छ पण आहे. तर आता जाऊया कांड करून इकडून. कांड केला नाही त्याचा पैसा दिला काय. हा बाबू ए बाबू पाठी गेला म्हणून साठी घाण आहे त्या दोन्ही पण. आता आपण पण पाठी जाऊया. आणि टेम्पो चालू केलाय. हे आता कुठं खाया कुठं. वडापाव चालेल. वडापाववर भागवतोय नाव दे. चला मी पण टेम्पो सोडू. खाल्या बघा बरं. आता निघूया डायरेक्ट विजाकडे भेटूया. या साईडला खोकापट्टी पण आणला नाही. चल चल चल. अरे बर 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 वर जा. घे ना. अरे घे ही पट्टी दे. मध्ये वर आता आपण पकड पकड या. खोकापट्टी पण आता गोंद्या आतमध्ये टाकतोय. ही पण घे. अरे माझ्या हातावरची घे पहिली. अरे पकड बाबू. अरे ही पकड ना. जड झाली. टाकू नको. दिल्या करशील. टाकला टाकला त्यानं. बघा बंटी पण घेतोय. एवढ्या होत्या त्या आता गायब. तुझ्याच होत्या काय रे. गोन आहे गोन. मग आता कशाला टाकतोय. आता कशाला टाकली. वाट लावला आणि टाकला. घोण होती. ह्या दोन शेवटच्या आहेत आणि हा दोन इकडे. चल उचल बंटी. बंटी कशासाठी आहे. एवढा गडी आहे. चला आता आपण पण घेऊया. ही शेवटची एक. बघा किती खुश आहे. आता काय वडापाव नाश्ता करणार. वडापाव बस ना. बघूया सर्वांचं मत काय आहे. धावा थंडा पिवायची. चल आता चल. त्याच्यावरच भागवतोय तर भागू. त्या पट्ट्या होत्या ना त्या पण भरून झाले. आता खायचं काम. इकडे मुन्ना आणि मी आहे आतमध्ये केबिन मध्ये. हा का रे तू नाही येत आहे. हा याचं काम आहे इथं काहीतरी. आम्ही तिकडे जातोय खायला. तर आपण ना खायला चाललोय आता इथून विजयाच्या हॉटेलमध्ये. तिकडे गोंद्या कुठं गायब झालाय. गोंद्याला पण घेऊन जाऊ. हे ग्राउंड बघा क्रिकेटचंच आहे. कबड्डी पण हे कबड्डीचं आहे इकडे. रे हो उन्हातून येणं म्हणजे काय वैतागच आहे. सापू तल्यावर तरी इकडे एकाच ठिकाणी सावली आणि ती विजयदादाच्या हॉटेल जायते. इकडे बघा इमारती बांधायला लागलेत. डेव्हलप व्हायला लागले सापुतले पण. आता आपण त्याच्या हॉटेलमध्ये जाऊया आणि काहीतरी मागवूया. बिल पठाण त्याच्या नावावर. दिलदार. चला आता हॉटेलमध्ये जाऊया आणि भेटूया. आपण विजयदादाच्या हॉटेलमध्ये आलो आणि हा हाय पाटील आपलाच मित्र आहे. हा काल पार्टी केली ना. आता आपण ना मिसल मागवली.
चल मिसल पाहिजे 3 मिसल पटाणा स्पॉन्सर आहे हा 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 अभि प्रोफेशनल वागतोय आता थोड्याच वेळात सिद्धू मिसल देईल इथे डायरेक्ट मिसल येईल 1 2 आणि 3 बघा एका सेकंदात मिसल आले आणि इकडे बघा हा कटवडा आहे आणि हा 3 मिसल आहे तर आता आपण खाऊन घेऊया आता ही गॅसवरची ना चुलीवरची जास्त वाटायला लागलं कारण आता गॅस भेटत नाही त्याच्यावर चुलीवरच बनवतो थोडा फक्त गॅस आहे इमर्जन्सी सो आता चला खाऊन घेऊया तुम्ही पण या खायला खाऊन भेटूया पटाणा तर चांगलाच चुना लावलेला 200चा